मित्रांनो नमस्कार. आपल्यासोबत आज भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ पदाधिकारी अभयजी आगरकर उपस्थित आहेत. या ठिकाणी आपण आत्ताच शहरामध्ये जे काही नवनिर्वाचित सर्व नगरसेवक निवडून आले त्यांचा सत्कार त्यांच्यातर्फे या विशाल गणपती मंडळातर्फे आयोजित करण्यात आला होता. तर त्यानिमित्ताने अभयजींना मी सध्या जो काही करंट जो विषय आहे की नगरचं जे महापौर पद आहे त्या महापौर पदाविषयी सध्या दबक्या आवाजात एक चर्चा चालू आहे. ते म्हणजे ओबीसी महिला राखीव असं त्या जाहीर झालेलं असल्यामुळं जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये देखील चर्चा आहे आणि एक सामान्य नागरिकांमध्ये देखील चर्चा आहे की ओबीसी हा जो काही शब्द आहे या शब्दामध्ये मूळ ओबीसी आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दाखल झालेले ओबीसी असे दोन गट प्रथमदर्शनी पाहायला मिळतात. तर अशी काही चर्चा आहे की मूळ ओबीसी जे आहे जेव्हा मूळ ओबीसीसाठी ते पद राखीव करण्यात येतं तेव्हा अशी चर्चा आहे की मूळ ओबीसीलाच ते देण्यात यावं. याविषयी तुमचं काय मत आहे? मी म्हणतो की तो त्यांचा अधिकार आहे. माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आणि त्या संविधानाचं मध्ये जर आपण पाहिलं तर SC ST OBC असे इतर अशा सर्वांना त्यांनी समान संधी सत्तेमध्ये वाटा मिळावा या दृष्टिकोनातून त्यांनी संविधानामध्ये ही तरतूद केलेली आहे आणि ती तरतूद आपण अंमलात आणा एवढंच माझं या निमित्तानं. अच्छा, म्हणजे एकंदर अगदी सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे तुमचंही तेच मत आहे की जे मूळ ओबीसी आहेत त्यांना संधी देण्यात यावी. मग आता मूळ ओबीसींना जर का आपण थोडंसं बाजूला केलं तर दुसरे जे ओबीसी या कॅटेगरीमध्ये बसवण्यात आलेले आहेत आपल्या राजकीय सोयीसाठी म्हणा किंवा कुणबी किंवा तत्सम इतर काही सर्टिफिकेट घेऊन जे त्याच्यामध्ये बसले गेलेले आहेत ते देखील याच्यामध्ये संधी साधण्याचा प्रयत्न करतील अशी जी काही शक्यता निर्माण झाली आहे. यामुळं या चर्चेला जरा उधाण आलेलं आहे आणि आपण एक ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून निश्चितच आपली जी काही भूमिका याच्यामध्ये ती निश्चितच महत्त्वाची वाटते. म्हणून या आता प्रश्नामधून तुम्ही जे काही उत्तर दिलं त्याच्यातून एक स्पष्ट झालं की तुमचं देखील हेच म्हणणं आहे की जे मूळ ओबीसी आहेत त्यांना संधी देण्यात यावी. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या पाठीमागची भूमिका व्यापक भूमिका होती. ज्यावेळेस हे संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये आरक्षण हा शब्द त्यांनी टाकला आणि आरक्षण हे कोणाला दिलं पाहिजे की जे खऱ्या अर्थानं सत्तेपासून वंचित आहे, जे कोसो दूर आहे आणि त्यांना या प्रवाहामध्ये मूळ प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून हा त्यांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आरक्षण हे कोणाकोणाला द्यावं, कोण त्या सत्तेपासून लांब आहे, दूर आहे, कोण त्या सत्तेपासून वंचित आहे. आणि आपण ज्यावेळेस हे संपूर्ण समाजाचा विचार करतो सर्व समाज या समाजाचा विचार करत असताना त्यांचा व्यापक दृष्टिकोन असा आहे की जे विकर सेक्शन आहे की जे ज्यांना म्हणजे रोटी कपडा और मकान यापासून त्यांची भ्रांत आहे अशांना संधी ही मिळत नाही. तर ती मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या म्हणजे आपण शेवटचा माणूस समाजातला शेवटचा घटक हा सुखी झाला पाहिजे. बरोबर. तो सुखी होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला केवळ त्याला मूलभूत गरजा त्याच्या पूर्ण होऊन भागणार नाही तर त्याचा संपूर्ण स्तर वाढला पाहिजे. आर्थिक स्तर पाहिजे, सामाजिक स्तर वाढला पाहिजे, राजकीय स्तर वाढला पाहिजे. तर याच्यामध्ये त्यांनी ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु त्याच संविधानाचा आधार घेऊन जेव्हा कायद्याच्या वेगवेगळ्या पळवाटा वापरून वेगवेगळे सर्टिफिकेट मिळवले जातात, उदाहरणार्थ कुणबीचं जे काही सर्टिफिकेट आहे ते ओबीसीमध्ये चालतं. आता त्याच संविधानाचा आधार घेऊन जर ते चालत असेल तर का जर अशा सर्टिफिकेटचा आधार घेऊन जर का त्याच्यामध्ये इतरांचा पण समावेश होत असेल तर त्याविषयी आपलं काय मत आहे? माझं मत आहे की मी आत्ता ऑलरेडी माझे खासदार आदरणीय सुजयदादा विखे पाटील यांच्याशी मी बोललो आणि ते देखील माझ्या या प्रश्नाशी सहमत आहे. अच्छा, असं त्यांनी मला सांगितलेलं. अच्छा. पण माझं त्या पाठीमागचं धोरण मी सांगितलं. आता आमदार साहेबांना मी फोन करत होतो परंतु त्यांचा फोन दुर्दैवाने लागला नाही. अच्छा, आपल्या नगर शहरामध्ये निश्चितच आता भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा सामंजस्याने हा प्रश्न हा विषय असल्यामुळे, सामंजस्य. परंतु असं काही आहे का की ज्याचे अधिक उमेदवार निवडून आले
त्याला प्राधान्य द्यावं आणि त्या ठिकाणी काही जे काही नियम आहेत ते शिथिल करण्यात यावे, असं काही अलिखित नियम आहे का लिखित नियम आहे? माझं म्हणणं आहे की हे सूत्र आहे, हे अलिखित स्वरूपाचं सूत्र अलिखित आहे. आजपर्यंत आपण जर पाहिलं तर युतीची सत्ता म्हणजे भाजप, शिवसेना किंवा इतर दुसऱ्या, तर आपण पाहिलं आघाडी पाहिली, हे पाहिली की ज्याचे जास्त नगरसेवक, ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री, त्याप्रमाणे हे प्रिन्सिपल देखील इथं लागू होतं. या व्यतिरिक्त दोघांना जर त्यांना वाटलं की उद्या भाजपचा महापौर करावा, तर तो सुद्धा त्या घटकातूनच व्हावा असं माझं मत आहे. अच्छा, धन्यवाद. अभयजी, तुम्ही ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात आणि तुम्हाला प्रशासनाचा, कायद्याचा देखील गाढा अभ्यास आहे. तर त्यामुळं या पातळीवर जी चर्चा चालू होती सध्या, त्या चर्चेच्या बाबत सगळ्यांचं शंका निरसन व्हावं आणि काहीतरी स्पष्ट असा निर्णय समोर यावा, या हेतूने आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आला. आपण आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.